नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. विदर्भ न्यूज 365 मध्ये तुमचं स्वागत करते. माझ्यासोबत आहे MIDC असोसिएशनचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष किरणजी पातुरकर. सर, नुकतंच तुम्हाला शहर अध्यक्ष हे पद मिळालं आहे. सोबतच MIDC असोसिएशनमध्ये तुमचे 21 सदस्य तुमच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहे. तर आमच्या विदर्भ न्यूजच्या टीमकडून सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करते. धन्यवाद. आणि आता तुम्हाला कसं वाटतंय? MIDC असोसिएशनचा अध्यक्ष तर मी सातत्याने आहेच अनेक वर्षापासून. त्याच्यामुळे त्याच्यात नवीन काही नाही. मागच्या वेळी पण माझ्या पॅनलचे 21 सदस्य आले, ते यावेळी पण आले. पण भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेले 36 वर्ष काम करतोय. अमरावतीच्या स्तरावर, जिल्हा स्तरावर, प्रदेश स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर मी काम केलेलं आहे. परंतु एक स्वतंत्र अशी जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून पहिल्यांदा माझ्याकडे येते आहे. मला जाणीव आहे की सध्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही आहे आणि कॉर्पोरेशनमध्ये 45 नगरसेवक आमचे आहे. 2 वर्षानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे 45चे 45 नगरसेवक टिकवणे हे एक प्रकारे आव्हान आहे, काटेरी मुकुट आहे. पण सर, तुम्हाला असं वाटतं का की ही जबाबदारी तुम्हाला आधी मिळाली असती अजून चांगलं झालं असतं? पार्टी आपल्या हिशोबाने विचार करते. निश्चितपणे या जबाबदारी एक 10-15 वर्षापूर्वी माझा विचार झाला होता. कुठेतरी उशीर केला, नावाचा विचार झाला होता. परंतु त्यावेळी म्हणजे विरोध नाही झाला. त्यावेळी प्रदेशामध्ये घेणार होते म्हणून त्यांनी सांगितलं होतं की तू जिल्ह्यात जाऊ नको. परंतु काही कारणास्तव ते दोन्ही गोष्टी राहून गेल्या. तर यावेळी युग जुळून आला. पार्टीने जो आदेश दिला तो मान्य. आणि निश्चितच तुम्ही भाजप पक्षामध्ये सक्रिय आहात आणि मोठमोठ्या लेवलवर तुम्ही कामं केले, आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुम्ही कामं केले. मात्र आता ही जबाबदारी तुम्हाला मिळणं असं वाटत नाही की कुठेतरी छोटी जबाबदारी तुम्हाला दिली गेली पक्षाकडून? पक्षाची जबाबदारी ही छोटी नसते. अमरावती जिल्हा शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो एकाकी आहे, म्हणजे ज्याला युनिट म्हणतात, ते जिल्हा युनिट आहे. त्याचा अध्यक्ष असणे ही छोटी जबाबदारी नाही आहे. कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 2 आमदार आहेत, 1 खासदार आहे आणि 87 नगरसेवक असलेली महानगरपालिका आहे. त्यामुळे या सगळ्या याची 10 लाख लोकसंख्येचा अध्यक्ष होणे ही छोटी जबाबदारी नाही आहे. छोटी जबाबदारी निश्चितच नाही. आणि महत्वाचं म्हणजे सध्या महाराष्ट्रभरात वारं जे BJPचं होतं ते कुठेतरी थंडावलं आहे. आणि अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिलं, अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी विरोधी पक्ष म्हणून आपल्याला पाहिलं जात आहे आता. तर आता हे शहर अध्यक्ष पद तुमच्याकडे जे आहे आणि ही जबाबदारी जी तुमच्याकडे आहे, कुठेतरी आव्हान म्हणून तुमच्या समोर आहे किंवा तुम्ही कसं काम करणार आहे? हे म्हणणं बरोबर आहे. याच्यातलं एक फक्त थोडंसं की महाराष्ट्रात BJPचं वारं नाही आहे. ऍक्च्युअली BJP आणि शिवसेना युती हे दोघे युतीमध्ये लढले. 101 सीट दोघांना मिळून जनतेने दिल्या. 105 जागी भारतीय जनता पार्टी निवडून आली. 147 पैकी म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. पण तरी सत्ता मिळवू शकले. युतीमध्ये सत्ता भाजप आणि सेनेकडेच होती. परंतु सेनेनी एक प्रकारे विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली. त्याच्यामुळे भाजपच्या हाती सत्ता नाही आली. हा सेनेचा दोष आहे सर्वस्वी. त्याच्यात भाजपचा काही दोष नाही आहे. भाजपवर तो सर्व लोकांनी विश्वास ठेवला होता. परंतु मला हे मान्य आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी 4 आमदार होते, आता एकही आमदार नाही. अमरावती शहरामध्ये दरवेळी एक तरी आमदार भाजपचा राहायचा, तो एकही आमदार नाही. तर ते एक प्रकारे माझ्यासमोर आजच्या तारखेत चॅलेंज एक आमदार आहे भाजपचा, पण तरी जिल्ह्यात. आणि तुम्हाला असं वाटत नाही की BJPचं एवढं मोठं वारं असतानाही फक्त एक आमदार निवडून येतो, कुठेतरी पक्ष कमी पडला जिल्ह्यासाठी? निश्चितपणे आत्मचिंतन करायची वेळ आहे. कारण की जिल्ह्यामध्ये 4 आमदार होते आणि असं वाटत होतं की कदाचित 5 येथील निवडून, त्याच्या जागी एकच निवडून आला. याचा अर्थ आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. हे 100% आहे. संघटनेच्या पातळीवर आम्ही कुठे ना कुठे कमी पडलो याचं विश्लेषण करण्याची आणि ते दुरुस्त करण्याची गरज आहे. त्याचं मी अध्यक्ष झाल्यापासून निश्चितपणे त्याच्यावर विचार करणं आणि चर्चा करणे सुरू केलेलं आहे. ते आम्ही जी आमची कमजोरी आहे ती आम्ही दूर करू. म्हणजे उमेदवारांची निश्चितच कमजोरी नव्हती, जास्त पक्षाची होती असं वाटतं? नाही, असं आपण म्हणू नाही. किंवा जी गटबाजी सुरू आहे त्याच्यामध्ये सगळेच फॅक्टर असतात. फक्त तुम्हाला असं वाटतं की कधी उमेदवार हाही फॅक्टर नसतो, ओव्हरऑल सगळेच फॅक्टर असतात. तुम्हाला असं वाटतं की अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपाची गटबाजी सुरू आहे? कारण असे आरोप होतात वारंवार. ठेवा,
कोणताही राजकीय पक्ष ज्यावेळी मोठा होतो त्याच्यात वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात, स्पर्धा असते, महत्वाकांक्षा असते, पद एकच असतं. त्याला गटबाजीचं स्वरूप देऊन रंगवणे हे प्रेससाठी ठीक आहे, परंतु मतमतांतर असणे आणि मनभेद असणे, मतमतांतर लोकशाहीमध्ये जिवंतपणाचं लक्षण आहे, मनभेद हे गटबाजी आहे. तर भारतीय जनता पार्टी असा एक पक्ष आहे की ज्याच्यामध्ये मनभेद फार कमीत कमी असतात आणि गटबाजीचं प्रमाणही फार कमी असतं. त्यामुळे गटबाजीमुळे पडलो. मग मागच्या वेळी 4 निवडून आले तर खूपच एक संघ होतो आणि आता पडलो तो गटबाजी आहे असं काही नसतं. त्यामुळे गटबाजी आहे फार काही आणि तथ्य नाही त्याच्यात. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता आपण ऐकत आहे सगळीकडे कोणताही पक्ष असो त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्ष तरी हे सरकार टिकणारच आहे आणि त्याच्यानंतरही. मला एक सांगा, सातत्याने कॉन्ट्रडिक्शन समोर येतात आहे. त्याच्यात सावरकरांचा विषय असेल, सीएचा विषय आहे, याच्यामध्ये शिवसेना जर का सरकारमध्ये नसती, विरोधी पक्षातही असती, आमच्यासोबतही नसती, तर शिवसेनेची भूमिका काय राहिली असती, हिंदुत्वाची भूमिका राहिली असती ना. पाकिस्तानातले किंवा बांगलादेशातले मुस्लिम भारतात येऊ द्या असं कधी शिवसेनेने म्हटलं. ज्यांनी पाकिस्तानशी खेळू नका पीच खोदली बाळासाहेबांनी, ती शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, हिंदुत्वादी शिवसेना, ती आज म्हणते की सीएचा विरोध करते. शिवसेनेचा हिंदुत्वादी कार्यकर्ता त्याला समजून नाही राहिला की या सरकारसोबत राहावं, शिवसेनेसोबत राहावं की काय करावं. तो निश्चितपणे कुठे ना कुठे भाजपकडे झुकतोय. पण सर, सीएचा जर विषय घेतला तर नुसतेच पक्ष नाही, कुठेतरी जनताही विरोध करते. जनता वगैरे विरोध करत नाही. 100% जनता सीएच्या फेवरमध्ये आहे. मुस्लिम समाजामध्ये गैरसमज असल्यामुळे त्याचा राजकीय फायदा विरोधी पक्ष घेतात आहे. याच्यात जनतेचा विरोध मुळीच नाही आहे. टोटली राजकीय आंदोलन आहे आणि स्वतःची पोळी शेकून घेण्यासाठी काँग्रेस आणि अन्य तथाकथित सेक्युलर समजणारे पक्ष याचा गैरवापर करतात आहे. मुस्लिमांच्या डोक्यात चुकीचे विचार भरवतात आहे. आम्ही कुणीही मुस्लिमांच्या विरोधी नाही. मुस्लिमांच्या देशभक्तीवर आम्ही कधी आक्षेप घेतलेला नाही आहे. सगळ्या मुस्लिमांना आम्ही कधी बाहेर काढणार नाही आहे. हे पूर्णपणे काँग्रेस चुकीचं सांगते. बरं, आणि येत्या महानगर निवडणुकाच्या मनपाच्या ज्या निवडणुका होणार आहे यामध्ये बीजेपीची काय तयारी असेल? आम्ही हे निश्चित सांगतो तुम्हाला, मी अतिशय गंभीर आहे त्या विषयाला घेऊन. कारण की मागच्या वेळी आमचे 7च नगरसेवक होते, बरोबर आहे. 715 करणे ही उपलब्धी होती, 745 झाले. त्यावेळी मोदींची हवा होती, भारतीय जनता पार्टीचं वातावरण होतं, महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती, खाली मंत्री होते, आमदार होते आणि 4चा प्रभाग होता. त्यामुळे 45 निवडून आले. आज अनुकूल वातावरण नाही आहे, महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही आहे, मंत्री नाही आहे, आमदार नाही आहे आणि 4चा प्रभाग नाही, 1चा प्रभाग आहे. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्तचा प्रभाग असेल तर ते पक्षांसाठी फायदेशीर असते आणि 1 वार्ड असेल तर तो अपक्षांचा फायदेशीर असतो, अपक्षांचा बोलबाला होतो. त्याच्यामुळे विकासाचं जे काम चालतं कॉर्पोरेशनमध्ये त्याचं प्रचंड नुकसान होतं. याचा अनुभव आपण घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने प्रभाग बनवण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य निर्णय होता. पक्षाच्या हाती सत्ता आल्यामुळे नियंत्रण राहतं, शिस्त राहते आणि नगरसेवक विकासाचा विचार करतात. अपक्ष नगरसेवक निवडून आले तर त्याच्यावर कोणाचाच कंट्रोल नाही राहत. त्याच्यामुळे शहराचं नुकसान होतं, विकासाचं नुकसान होतं आणि या प्रभाग पद्धती, या वार्ड पद्धतीमध्ये पक्षाचंही नुकसान होतं. अशावेळी माझ्यासाठी ते चॅलेंज असल्यामुळे मी असा प्रयत्न करणार आहे की जितके भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत, जे प्रवाहाच्या बाहेर गेले होते ते, जे नाराज होऊन घरी बसले होते विविध कारणांनी ते, प्लस जे नवीन लोक भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत ते, अशा सर्वांचं एकत्रीकरण करून सर्वसमावेशक, सर्व स्तरावर सर्वांना घेऊन चालणारं संघटन बूथ स्तरापर्यंत मी उभं करतो आहे या 2 वर्षात. आणि त्याच्या भरोशावर 2 वर्षानंतर कॉर्पोरेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमत आलं पाहिजे असा माझा प्रयत्न राहणार आहे. पण आता एक हाती सत्ता होती मनपामध्ये पाहायला गेलं तर, तरीही पाहिजे त्या समस्या सोडवल्या गेल्या नाही असं नागरिकांमधून नेहमी प्रश्न उठवला जातो. तर यासाठी एक गोष्ट म्हणण्या करेल ती मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतो. अमरावतीचे कॉर्पोरेटर कोणत्याही पक्षाचे, तुम्ही पक्षाचं नाव नाही घेत, यांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. म्हणजे विकासाच्या बाबतीत भलेही आपसात भांडत असतील, गटबाजी असेल, काय राजा नाराजा असतील, पण विकासाच्या बाबतीत अमरावती शहराचा विकास झाला पाहिजे, माझ्या वार्डात नाली झाली पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, गार्डन झाला पाहिजे, सुविधा झाल्या पाहिजे, यासाठी सगळेच नगरसेवक सजग आहेत.
हे तर निश्चित आहे. म्हणजे मी तुम्ही विदर्भातल्या अन्य शहराचा विकास बघा आणि अमरावतीचा विकास बघा, तो चांगला झाला. त्याचं श्रेय काही प्रमाणात तरी तुम्हाला नगरसेवकांना आणि मनपाला द्यावं लागेल. त्यामुळे आमच्या भागात विकासच झाला नाही हे जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. पण स्वच्छतेचा आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आमचे महापौर आणि नगरसेवक सातत्याने प्रयत्नशील आहेत. काही प्रमाणामध्ये फंड कमी पडतो महानगरपालिकेला, त्याच्यामुळे अडचणी होतात आहे, पण ह्या अडचणी आम्ही दुरुस्त करायचा प्रयत्न करतो आहे. कारण स्वच्छतेचा नारा आहे, म्हणजे स्वच्छतेसाठी सगळ्यात जास्त नरेंद्र मोदीच मागे लागले आहेत. आणि अमरावतीमध्ये पाहायला गेलं तर एक हाती सत्ता तुमच्याकडे होती मनपाची, तरीही स्वच्छ अजूनही आहे आणि पण तरीही स्वच्छतेचा म्हणजे उलट असं वाटतं की वारंवार पेपरमध्ये आपण बघतो न्यूज वाढतायत. ज्यावेळी आता नगरसेवकांची बैठक घेणार आहे त्यावेळी पहिली माझ्या कारकिर्दीतली त्यावेळी सगळ्यात पहिलं लक्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी स्वच्छतेकडे केंद्रित करणार आहे. कॉर्पोरेशनची काय स्थिती आहे, नगरसेवकांची काय स्थिती आहे, कुठे स्वच्छतेच्या बाबतीत नगरसेवक त्यांची पॉलिसी, कॉर्पोरेशनची पॉलिसी कमी पडते आहे बघेल. आणि जर असं जाणवलं मला की याच्यामध्ये आमचे नगरसेवक कमी पडतात आहे तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला तसा आदेश देईन. मी खपवून नाही घेणार की स्वच्छता होऊन नाही राहिली आहे आणि त्याच्यात आमचे लोक कमी पडतात आहे. ते कॉर्पोरेशन फंड किंवा अन्य दुसरा काही विषय असेल तर आम्ही सरकारकडे जाऊ आणि सरकारच्या सोबत जाऊन बोलू. त्यासाठी देशमंत्रीताईंची मदत घेऊ, दोन्ही आमदारांची मदत घेऊ, खासदाराची मदत घेऊ. विकासाच्या बाबतीत एकत्र राहायला पाहिजे. आणि नाही त्यांनी ऐकलं ते आमच्यासोबत येत नसतील राजकारण म्हणून तर त्यांच्या विरोधात आंदोलन करू. सरकारच्या विरोधात या मुद्द्यावर आंदोलन करू जर त्यांनी कॉर्पोरेशनला सहभागी नाही किंवा सहकार्य केलं नाही तर. सहकार्य घ्यायचा पहिला प्रयत्न करू, नाही तर आंदोलन करू. आणि सगळ्यात पहिले तर मी माझ्या नगरसेवकांनाच विचारणार आहे की बाबा रे काय करून राहिले स्वच्छतेच्या बाबतीत. कारण की मलाही शहरात राहायचं आहे आणि लोक मला प्रश्न विचारतात, त्यामुळे या बाबतीत मात्र मी सोडणार नाही कोणाला. आणि आताच आपण राजकारण जर पाहिलं तर आपण अनेक ठिकाणी पाहतोय की नवनीत राणा असो, खासदार आहेत, बच्चू कडू असो, यशोमतीताई असो, एकत्र येऊन काम करतायत. तर तुम्ही सॅटिस्फाईड आहात? एकत्र येऊन काम करतात असं तुम्हाला काही अजून जाणवलं नाही आहे? तरी बरेच तुम्हाला कुठे जाणवलं? एकी ते दाखवत आहेत हे मला माहिती आहे, पण मला जे काही माहिती आहे दिसत आहे काही कोणी एकत्र नाही आहे. म्हणजे आता हा तो विषय नसल्यामुळे मी बोलत नाही आहे, परंतु ते दोघं एका दिशेने चालले आहे, पालकमंत्री एका दिशेने चालले आहे, राज्यमंत्री एका दिशेने चालले आहे. हे चित्र आहे अमरावतीचं. मग तेच एकमेकांसोबत नाही तर तुमच्यासोबत येतील? आम्ही प्रयत्न करू विरोधी पक्ष म्हणून आणि मनपामधला सत्तारूढ पक्ष म्हणून. आमच्या महापौरांनी प्रयत्न केले आणि पालकमंत्र्यांनी व्हिजिट दिली, त्यावेळी त्या दोघांचं चांगलं बोलणं झालं. त्याच्यात यशोमतीताईंची भूमिका पण पालकमंत्री म्हणून चांगली होती की विवा मी कॉर्पोरेशनला जे काही आहे 10 लाख लोक इथे राहतात मी मदत करील. आमच्या नगरसेवकाची आणि महापौराची भूमिका पण चांगली होती. त्यामुळे मला असं वाटतं की माझे स्वतःचे व्यक्तिगत रिलेशन पालकमंत्र्यांशी खूप चांगले आहेत. म्हणून मला असं वाटतं की आम्ही पहिला प्रयत्न सहकार्याचा करू. कारण मला 10 लाख लोक, शहर, त्याचा विकास, त्याची स्वच्छता ही राजकारणापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी पहिले आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ. आवश्यकता पडल्यास आम्ही आमचा हात पहिले पुढा करू आणि जर त्यांनी सहकार्य नाही केलं तर मग आंदोलन करू. मग ते आम्हाला दोष नाही देऊ शकत. प्रयत्न तुम्ही MIDC असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही बरेच केले आहेत आणि नेमक्या तुमच्यासमोर काय अडचणी येतात एक अध्यक्ष म्हणून? MIDC असोसिएशनचा अध्यक्ष हा एका अर्थाने उद्योजकांच्या समस्या मांडणारा फोरम आहे. उद्योजकांच्या समस्या मांडणे, त्या सोडवणे. पण आमची असोसिएशन म्हणजे मी MIDC असोसिएशनचा मी गेल्या 6 टर्मपासून अध्यक्ष आहे. मी असोसिएशन चालवतो. मी अमरावतीचा विकास म्हणजे प्रश्न तर मी सोडवतोच, पण अमरावतीचा विकास, अमरावतीचं औद्योगिकरण आणि अमरावतीच्या उच्च शिक्षित कमी शिक्षित मुलामुलींना अमरावतीमध्येच रोजगार हा विषय घेऊन सातत्याने मांडणी केली आहे, सातत्याने भांडलो आहे. त्याच्यामध्ये आज टेक्स्टाईल पार्क जो आला 25 वर्षापूर्वी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कची मागणी 1994 सर्व पहिली मागणी माझी होती. शरद पवार साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांना मी भेटलो होतो आणि तेव्हापासून सातत्याने मागणी करतो आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी ही मागणी मान्य करून मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल मिलला परवानगी दिली. आज तिथे 10 टेक्स्टाईल मिल सुरू झाल्या आहे. 4 ते 5 हजार युवकांना तिथे रोजगार भेटला आहे. सोबतच मी आठवण करून देऊ इच्छितो की जो बेलोऱ्याचं विमानतळ आहे
त्याचा विकास 1995 भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना, पालकमंत्री जगदीश गुप्ता असताना ते सुरू झालं. सोबतच आता सुनील भाऊ देशमुख ज्यावेळी पालकमंत्री होते आणि काँग्रेसचे मंत्री होते, मी MIDCचा अध्यक्ष होतो, त्यावेळी आम्ही दोघांनी मिळून एक ॲडव्हान्टेज अमरावती प्रकल्प राबवला होता. त्याच्या अंतर्गत SEZ हे विमानतळ, तिथे वेअर हाऊसिंग, 5 स्टार MIDC, टेक्स्टाईल पार्क, असे अनेक विषय आम्ही घेतले होते. ते आज त्याची ब्ल्यूप्रिंट तयार केली होती, ती आज मार्गी लागली आहे. यावेळी आमचा अजेंडा जो होता की जे वॅगन रिपेअरिंग प्रकल्प आहे तो, त्यानंतर मिसाईल प्रकल्प आहे तो, आणि NTCच्या 3 मिल इथे येणार आहेत. 1500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. हे 3 प्रकल्प अमरावतीत तातडीने सुरू होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करून गडकरी साहेबांच्या माध्यमातून दिल्लीला मीटिंग लावली. त्याच्यामध्ये अतिशय वेगाने हे काम सुरू झालं वॅगन रिपेअरिंग प्रकल्पाचं, आणि ते आता चालू होऊन जाईल लवकरच. मिसाईल प्रकल्पाचं काम अजून धीम्याच गतीने परमिशनमध्येच अडकलेलं आहे, त्याला वेळ लागतो आहे. आणि NTCच्या बाबतीत आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे. त्या संबंधाने मी आता यशोमतीताईंशी आणि एकदा दिल्लीमध्ये बोलणार आहे. नक्कीच तुम्ही अनेक गोष्टींसाठी प्रयत्न केलेत. हां, बोला. एक विषय मला सांगायचा आहे, तो म्हणजे अमरावती शहरात मागच्या 3 वर्षापासून मी स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान राबवत आहे. या माध्यमातून तरुणांना, मुलांना, महिलांना उद्योजकतेकडे, स्वयंरोजगाराकडे त्यांनी वळावं यासाठी प्रयत्नशील करतो आहे, जनजागरण करतो आहे. सोबतच त्यांना सरकारच्या योजनांची माहिती देणे, उद्योग कशा पद्धतीने लावले जाऊ शकतात त्याची एका ठिकाणी माहिती देणे, आणि हँड होल्डिंग करतो आहे. आम्ही ट्रेनिंगही देतो आहे, आणि ट्रेनिंग दिल्यावर त्यांना प्रोजेक्ट तयार करत असतात त्याच्यात मदत करतो, कन्सल्टन्सी देतो. सोबतच उद्योग उभा करण्यासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी सुद्धा बँकेत जातो. अशा प्रकारचं मदत आम्ही करतो आहे. साधारणतः 80 छोटे मोठे उद्योजक याच्यातून तयार होऊन स्वतःचा उद्योग लावण्याच्या प्रक्रियेत आहे. 15-1 जणांचे उद्योग सुरू झालेले आहेत, बाकीच्यांचे विविध टप्प्यावर आहेत. या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त अभिमान आहे की मी एक अतिशय चांगलं काम राजकारणाच्या बाहेर जाऊन, असोसिएशनच्या बाहेर जाऊन लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम करतोय, आणि त्याला यश मिळत आहे. याच्यात मॅक्झिमम मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि महिलांचा मोठा सहभाग आहे. या गोष्टीचं मला मनापासून समाधान आहे. समाधान आम्हालाही आहे, मात्र देशाला कुठेतरी समाधान नाही. कुठेतरी तुमचा पक्ष जे रोजगार त्यांनी उपलब्ध करून देण्याच्या गोष्टी केल्या होत्या त्या पूर्णत्वास नेल्या नाही, आणि यासाठी संपूर्ण देश खरंच मोठ्या प्रमाणात असमाधानी आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात ठेवा, मोदीजींची जी काम करण्याची पद्धत आहे ना, ती अतिशय चांगली पद्धत आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरुवातीला पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला, इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केलं, आणि मग त्याच्या भरोश्यावर पुढे विकास केला. त्यामुळे गुजरात मॉडेल प्रसिद्ध झालं. आताही मोदीजी सरकारमध्ये आल्यावर, म्हणजे केंद्रात प्राईम मिनिस्टर झाल्यावर पहिले जे सुरुवातीला काम करतात ते इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करतात आहे. आपली अर्थव्यवस्था काळ्या पैशातून मुक्त करून 1 नंबरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात आहे. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू झालेली आहे, आणि या त्यांच्या प्रयत्न सुरू असताना त्याचे जे परिणाम आहेत ते अजून तुम्हाला 4-5 वर्षांनी अतिशय चांगले परिणाम तुम्हाला दिसतील. हा ट्रान्झिशन पिरियड आहे, आणि या पिरियडमध्ये नेमकी जागतिक स्तरावर मंदी आल्यामुळे आपल्याला असं वाटतं आहे की अर्थव्यवस्था सुस्त झाली आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार कमी होतात आहे. हे निश्चित आहे की रोजगार जितक्या मोठ्या प्रमाणात तयार करायला पाहिजे तितके नाही झाले, पण रोजगार तयारच होत नाही आहे. हे जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. अर्थव्यवस्था उलटी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे, सुचारू रूपाने चालू आहे. सर, वारंवार आकडे येत आहेत की अर्थव्यवस्था ढासळत आहे, बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. अर्थव्यवस्था ढासळत नाही आहे. अर्थव्यवस्थेची GDPची जी गती आहे ती थोडीशी कमी झाली आहे, पण यावेळेचं जे बजेट मांडलं गेलं फरवरी महिन्यात त्याच्यामध्ये त्यांनी 10% म्हणजे दुप्पट GDP होईल. आणि आताही विविध मॉनिटरी फंड, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल किंवा आता RBI असेल, यांचे जे रिपोर्ट आले त्यांनी सुद्धा असं म्हटलं की 6% जास्त वेगाने भारताची अर्थव्यवस्था या एका वर्षात जाईल. म्हणजे जवळजवळ 1.5% GDP ग्रोथ तुम्हाला दिसेल या चालू आर्थिक वर्षात. अशा प्रकारचे रिपोर्ट सगळीकडनं येतात आहे. म्हणजे आता अर्थव्यवस्था गती घेते हे चित्र स्पष्टपणे जाणवते आहे. पण कुठेतरी कमी झाली होती हे चित्र स्पष्ट झालंय. कमी झाली होती हे तर दिसतच आहे, हे तर सगळेच म्हणतात आहे. तर आपल्यासोबत आहे MIDC असोसिएशनचे अध्यक्ष तसेच भाजपाचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष किरणजी पातुरकर, आणि यांच्याशी आपण अजून गप्पा करणार आहोत. अजून काही प्रश्न आहेत ते विचारणार आहोत. तत्पूर्वी एका छोट्या विश्रांतीची गरज आहे, तेव्हा एक छोटी विश्रांती घेऊया.
तर विश्रांतीनंतर मी पुन्हा स्वागत करते किरणजी पातुरकर यांचं. आणि सर, आत्ता माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही अशा सतत मागण्या करत गेले आणि बऱ्याचशा त्या पूर्णही झाल्या, मात्र एक जे तुम्ही धरून लावलं होतं की एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीमध्ये असायला पाहिजे, मात्र आता कुठेतरी तुम्ही ते थांबवलं असं वाटतं. थांबवलं नाही आहे, झाली गडबड अशी की शासकीय महाविद्यालयाचं काम अतिशय वेगाने रेटल्या गेली, ते मंजूर झालं, ते समोर गेलं आणि ज्यावेळी प्रस्ताव सादर करायचा होता नेमका त्या पिरियडमध्ये आचारसंहिता लागली विधानसभेची. त्याच्यामुळे कॅबिनेट समोर जो प्रस्ताव मंजूर व्हायला पाहिजे होता, बजेट सँक्शन व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. त्याच्यानंतर सरकार बनेल युतीचं असं वाटलं, ते झालं नाही. त्याच्यात जो वेळ गेला विश्वास आणि अजूनही सरकार झालं, मग 5च मंत्री झाले, मग मंत्री व्हायला 1 महिना लागला, मग खातं वाटप व्हायला अजून वेळ लागला. या सगळ्या याच्यामुळे 3-4 महिने त्याच्यात गेले आहेत. मला त्याच्यानंतर मला मुंबईतून फोन आले, आम्ही जागेची मोजणी केली, जे कागदपत्र राहिले होते ते दिले, प्रस्ताव त्यांनी बजेट तयार केलेला आहे, तो प्रस्ताव आता फक्त कॅबिनेट समोर जाण्याची देरी आहे. तर त्या संदर्भात माझं यशवंतीताईंशी बोलणं झालं, त्या संदर्भात माझं खोडकेताईंशी बोलणं झालं, त्या संदर्भात नवनीत राणांशी माझं बोलणं झालं. या तिघांनी मी भाजपचा आहे, हे तिघही वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, परंतु त्या तिघांची म्हणजे त्या तिघांनी पण त्यापैकी काही जणांनी मला स्वतःहून विचारलं, काही जणांशी मी स्वतःहून बोललो, कारण की हा काही कोणत्या राजकीय पक्षाचा अजेंडा नाही आहे, ही कृती समिती आणि अमरावती शहराचा जिल्ह्याचा अजेंडा की इथे वैद्यकीय महाविद्यालय, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे. सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यात सहभागी होते, त्यामुळे आम्ही एकमेकाशी चर्चेत होतो. आता सरकार स्थिर झालेलं आहे, त्यामुळे एकदा याच्यामध्ये आम्ही ते प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला आणि त्याच्यात पैसे मंजूर झाले. केंद्र सरकारची योजना आहे की ज्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आहेत त्यांनाच आम्ही याच्यात कन्वर्ट करू वैद्यकीय महाविद्यालयात. तोही प्रस्ताव आपण दाखल केलेला आहे. तर मला असं वाटतं की या महिन्याभरामध्ये तो निर्णय व्हायला पाहिजे. लक्ष आहे माझं, पूर्ण लक्ष आहे, पूर्ण हालचालीकडे मी सातत्याने सर्वांच्या संपर्कात आहे. आणि आता तुम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे जास्त रेटून धरू शकता. मी पक्षात मी त्याची चिंता नाही करत. पक्ष विपक्ष हा चिंतेचा विषय नाही. मला एक चांगली म्हणजे सगळ्यांसाठीच माहिती म्हणून सांगतो. ॲडव्हान्टेज अमरावती झाला त्यावेळी सुनील देशमुख हे पालकमंत्री होते अमरावती जिल्ह्याचे, ते काँग्रेसचे होते. मी MIDC असोसिएशनचा अध्यक्ष जरी असलो तरी माझ्यावर भाजपचा स्टॅम्प होता. तर गडकरी साहेबांकडे माझ्या तक्रारी झाल्या की हे काँग्रेसचे नेते सुनील देशमुखांना मदत करतात आहे. सुनील देशमुखांच्या तक्रारी झाल्या मार्गारेट अल्वानकडे की हे भाजपच्या नेत्याला घेऊन काम करतात आहे. मला गडकरी साहेबांनी बोलावलं आणि विचारलं, काय करून आला म्हणे, तुझ्या तक्रारी येऊन राहिल्या म्हणे. म्हटलं मी सुनील देशमुखांना काँग्रेसचे नेते म्हणून मदत नाही करत आहे, ते पालकमंत्री आहे, ॲडव्हान्टेज अमरावती प्रकल्प राबवत आहे आणि अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी आम्ही एकत्र येऊन काम करतोय. गडकरी साहेब म्हणे की तू अतिशय चांगलं काम करून राहिला, बिलकुल बिंदास जा आणि काही कोणाच्या तक्रारीला लक्ष देऊ नको. ज्यावेळी मार्गारेट अल्वांनी सुनील देशमुखांशी बोलले त्यावेळी ते पत्र सुनील देशमुखांना देऊन टाकलं, चांगलं काम करून आले म्हणे करा. त्यामुळे विकासाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रात उदाहरण आम्ही देतो की निवडणुका झाल्या की ते सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याचा विकास करतात. मग अमरावतीच्या सगळ्या राजकीय पक्षांनी निवडणुका झाल्यानंतर किमान विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यायला काय हरकत आहे? तो प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. सगळ्यांच्या डोक्यात ते चिल्लर राजकारण नाही टाकलं पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागी आहे, ते केलंच पाहिजे. पक्ष वाढवलंच पाहिजे, संघटन मजबूत केलंच पाहिजे, आपले आमदार खासदार नगरसेवक निवडून आणलेच पाहिजे. पण ते सगळं झाल्याच्या नंतर विकास एकत्र येऊन केला पाहिजे. आपण विदर्भाचे लोक मागे पडलो ते हेच वृत्तीमुळे. त्यामुळे मला असं वाटतं स्वतःला, आणि मी MIDC योजनेचा अध्यक्ष म्हणून आणि भाजपचंही अध्यक्ष म्हणून असं आवाहन करेन की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळं राजकीय नेतृत्व अमरावती जिल्ह्याचं एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि असं खरं तर अमरावती जिल्ह्याला सोबतच महाराष्ट्रालाही वाटत आहे अशी अपेक्षा आहे. मात्र कुठेतरी भाजपाला असं वाटतं की 3 पक्षात जर कुठेतरी तेढ निर्माण झालं तर पुन्हा निवडणुका होतील, आणि जर या पुन्हा निवडणुका झाल्या तर तुम्ही आमदारकीसाठी कुठेतरी उभं राहण्याचा तयारी आहे. 2 विषय आहेत. भारतीय जनता पार्टीला कुठेतरी असं वाटतं नाही आहे हे सरकार स्वतःच्याच वजनाने कोसळणार आहे. इतकं कॉन्ट्राडिक्टरी आहे हे सरकारमधल्या सगळे घटक, हे सातत्याने महाराष्ट्राला दिसत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी काही पाण्यात देव बुडून नाही बसला की पडलं पाहिजे, हे स्वतःच पडणार आहे. आणि पडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकारी नवीन निवडणुका करण्याची गरज नाही आहे. राहिला विषय माझ्या आमदारकीचा, तर ते पक्षाने मला अध्यक्षपद दिलं, पक्ष त्याचा विचार करेल. मी 36 वर्ष काही न मागता काम करत आलो आहे. पण कुठेतरी जर तुम्हाला जर आमदारकी मिळाली तर निश्चितच तुमची जबाबदारी वाढेल आणि त्या पद्धतीने तुम्ही कामे करू शकाल जिल्ह्यासाठी, कुठेतरी मतदारसंघासाठी. अमरावतीचे लोक आणि माझ्या पक्षाचे श्रेष्ठी
योग्य तो निर्णय करतील. त्याच्यात मी काही धावपळ करण्याचा प्रयत्न करणार नाही. आज माझ्याकडे जबाबदारी आहे अमरावती भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करणे. ते काम मात्र मी मन लावून करेन 3 वर्षात. जे तुमचे जवळचे कार्यकर्ते आहे त्यांची तरी इच्छा आहेच की तुम्ही आमदारकीला उभं राहावं. इच्छा कोणाची नसते, इच्छा प्रत्येकाची राहते. प्रत्येकाला राजकारणात आल्यावर वाटतं की मी मोठ्या पदावर गेलो पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे, मी खासदार झालो पाहिजे, मी मंत्री झालो पाहिजे, मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, मी प्राईम मिनिस्टर. इच्छा प्रत्येकाची असते, पण आपल्याला आपलं समजलं पाहिजे. आणि समजा तुम्हाला उमेदवार जाहीर केलं तर तुमची काय इच्छा असेल की बडनेरामधून निवडणूक लढायची की अमरावतीमधून? मला असं वाटतं की हा प्रश्न खूप जास्त प्री मॅच्युअर होता. आत्ताशिक निवडणुका झाल्या विधानसभेच्या, अजून 5 वर्षाच्या आधीचा प्रश्न तुम्ही आता विचार. 5 वर्ष म्हणजे टिकणार आहे सरकार. 5 वर्ष आमच्याजवळ सक्षम उमेदवार आहे, दावेदार आहे. ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी याचा विचार करू. आता सध्या माझं पहिलं लक्ष आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन. तर हे होते आपल्यासोबत किरणजी पातुरकर, जे भारतीय जनता पार्टीकडून शहर अध्यक्ष या पदी विराजमान झाले आहेत आणि त्यांचे पुरेपूर प्रयत्न असणार आहे की भाजपाचं संघटन शक्ती मजबूत करणे आणि तसेच अमरावती शहराचा विकास यावर त्यांनी जोर दिलेला आहे. तर निश्चितच सर आमच्या विदर्भ न्यूजकडून तर तुम्हाला शुभेच्छा आहे, पण अमरावती शहराकडूनही तुम्हाला या सगळ्या कामासाठी शुभेच्छा आहे. तुमच्या हातून अनेक कामे व्हावेत पूर्ण आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलावलं आणि माझे विचार आणि भाजपचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले. याबद्दल मी पण मनापासून तुमचा सर्वांचा आभारी आहे. वेळोवेळी तुमचं सहकार्य असंच लाभो ही विनंती. खूप खूप धन्यवाद.